पैशांचा पूर. ₹500 नोटा आल्या वाहून. 10,000 नोटा गोळा करण्यासाठी उडाली झुंबड. मतदारांवर पैशांचा पाऊस पाडला जाऊ नये यासाठी निवडणूक आयोग डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवते. मात्र त्याच वेळी सांगली जिल्ह्यात एका ओढ्यामध्ये लाखो रुपयांची रोकड सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली. सध्याच्या महागाईच्या जमान्यात पैशांवर कुणाचा जीव नसतो. कधी तेलाचा, धान्याचा किंवा जीवनावश्यक वस्तू असलेलं वाहन रस्त्यावर अपघातानं उलटलं तरी ते घेण्यासाठी स्थानिक नागरिकांची अक्षरशः झुंबड उडते. हे आपण अनेकदा पाहिलं असेल. अशीच एक घटना सांगलीच्या आटपाडीत घडली. पण इथं चक्क नोटा वाहून आल्यात आणि त्याही अगदी 500च्या खऱ्याखुऱ्या. मग काय, पैसे घेण्यासाठी नागरिकांची एकच धडपड सुरू झाली. अगदी म्हातारे कोतारही ओढ्यापाशी जमले. सांगलीच्या आटपाडीत अंबाबाई मंदिर परिसरात गदिमा पार्कच्या समोरून जाणाऱ्या ओढ्याच्या परिसरात हा प्रकार घडला. पाण्यातून चक्क ₹500 नोटा वाहून आल्याची बातमी अक्षरशः वाऱ्यासारखी पसरली. मग काय, सगळ्यांनी ओढ्याच्या पुलाकडे धाव घेतली. तात्या, किती नोटा काढल्या अशी विचारणाही सुरू झाली. किती नोटा गावल्या तात्या? 10,000 शनिवारचा बाजार असल्यानं या परिसरात अगोदरच गर्दी होती. 500ची नोट मिळाल्यावर ही महिला काय म्हणते ते बघा. गावले का? किती तुम्हाला काय गावले का? सदर घटनास्थळावरून जुन्या ₹500च्या 14 नोटा, ₹1,000ची जुनी एक नोट अशा एकूण ₹8,000 जुन्या नोटा, सदर नोटा ह्या पोलिसांनी जप्त करण्यात आलेल्या आहेत. तसेच अज्ञात आरोपी विरुद्ध जुन्या नोटा बाळगल्या प्रकरणी स्पेसिफाईड बँक नोट ॲक्ट 2017 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आपल्यालाही एक नोट मिळावी म्हणून अनेक जण धडपड करू लागले. ओढ्यातला कचरा बाजूला करू लागले, तर पुलावर काय घडते म्हणून बघणारेही जमले. पैसा बोलताय म्हणतात. त्यामुळे ज्यांना मिळाले त्यांनी शनिवारचा बाजार अगदी भरभरून केला. ज्यांना नोट मिळाली नाही